मंडई सावरखेड एक गाव हा सिनेमा ज्यांनी पाहिलाय त्यांना त्या सिनेमात दाखवलेले चोर आणि त्यांची चोरी करण्याची युनिक स्टाईल विसरणं केवळ अशक्य। त्या सिनेमाचा आमच्या गावावर इतका मोठा इम्पॅक्ट झाला होता की जेव्हा कधी गावात चोर सुटलेत अशा खबरी उठायच्या तेव्हा गस्त घालणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात त्या सावरखेड एक गावमधल्या चोरांसारखी इमेज क्रिएट व्हायची। काही लोकांना तर अंधारात तशाच चड्डी बनियन घातलेल्या आणि अंगाला तेल लावलेल्या चोरांच्या प्रतिकृती दिसल्याचा भास व्हायचा। मंडळी असं म्हणतात तो सिनेमा खऱ्या घटनेवर आधारित होता। म्हणजे 90च्या दशकात खरोखर तशा चड्डी बनियन गँगनं महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये अक्षरशः धिंगाणा घातला होता। लोकांचं जगणं अक्षरशः मुश्किल करून टाकलं होतं। त्यानंतर मधल्या काळात त्या चड्डी बनियन गँगचा धुडगूस कमी झाला, पण 2015ला पुन्हा महाराष्ट्रात आणि दिल्लीत ती गँग ॲक्टिव्ह झाली। दिल्लीत तर त्या गँगनं फक्त चोऱ्या माऱ्या नाही तर महिलांवर अत्याचार आणि हत्या करायला सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही। आता आज तुम्हाला त्या गँगची आठवण करून द्यायचं कारण म्हणजे मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ती चड्डी बनियन गँग ॲक्टिव्ह झाल्याच्या बातम्या यायला लागल्यात। काल उल्हासनगरमध्ये चड्डी बनियन गँगमधील 4 जणांच्या टोळक्यानं एक दुकान फोडल्याची घटना CCTVत कैद झाली आणि उल्हासनगरवासियांची चिंता वाढली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या चड्डी बनियन गँगची 90च्या दशकापासून आत्तापर्यंतची सगळी हिस्ट्री जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भाई। मंडळी 90च्या दशकात मराठवाड्यात चोरीच्या घटनांना उधाण आलं होतं आणि गंमत म्हणजे तिथं घडलेल्या त्या सगळ्या चोरीच्या घटनांचा पॅटर्न सेम होता। म्हणजे ते चोर काय करायचे तर रात्री 4-5 जणांच्या टोळक्यानं आधीच हेरून ठेवलेल्या घरात घुसायचे। त्या टोळक्यातल्या प्रत्येक जणांच्या अंगावर फक्त चड्डी आणि बनियन एवढीच कपडे असायची। पण त्यांनी त्यांची तोंड मात्र पूर्णपणे टाईट झाकलेली असायची। तसंच त्यांच्या हातात कुऱ्हाडी, कोयते, लोखंडी साळ्या किंवा बंदुका अशी हत्यारं असायची। आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे टोळीतला प्रत्येक चोर त्याच्या संपूर्ण अंगाला तेल चोळून आलेला असायचा। तेल यासाठी जर कधी झटापटीची वेळ आली तर हिसका देऊन लोकांच्या तावडीतून सुटून जाता यावं म्हणून। त्यांच्या चोरीचे किस्से ऐकलेले लोक आजही सांगतात की त्या चड्डी बनियन गँगची लोक आधी एकट्यानं गावात घुसून विक्रेता किंवा मागतकऱ्याच्या रूपात सगळ्या गावाची टेहाळणी करून जायचे। खरं तर दिवसा ढवळ्याच ते त्यांचं सावज हेरून ठेवायचे। दरम्यान कुणीतरी गरीब फेरीवाले असतील म्हणून गावकरी त्यांच्याकडे संशयास्पद नजरेनं पाहायची नाहीत। पण रात्रीच्या वेळी त्या 4-5 जणांचं टोळकं हेरून ठेवलेल्या घरात घुसायचं। घरात घुसल्याबरोबर सोबत आणलेल्या हत्यारांचा धाक दाखवून चड्डी बनियन गँगचे सदस्य घरातल्या सगळ्या लोकांचे हातपाय बांधायचे। लोकांनी ओरडून गोंधळ केला किंवा मदत मागायचा प्रयत्न केला तर त्यांची तोंड पॅक आवळून त्यांची हत्या करायचे। पुढं घरात मिळेल तेवढी सगळी रोकड, दागदागिने गोळा करून महिलांवर अत्याचार करायचे। महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र सुद्धा उरबाडून घ्यायचे। चोरीचा सगळा कार्यक्रम पार पडला की घरातल्या इतर वस्तूंची नासधूस करायचे। पुढं घरात शिल्लक असलेलं अन्न पोटभर खायचे आणि जाताना घरातल्या किंवा घराबाहेरच्या शौचालयात घाण करायचे। एकूण अशा पद्धतीनं त्या चड्डी बनियन गँगनं 90च्या दशकात संपूर्ण महाराष्ट्रात भयान दहशत माजवली होती। संबंध पोलीस खात्यानं त्यांच्या पुढं हात टेकले होते, कारण जवळपास 100हून अधिक घरफोड्या आणि 10च्या वर लोकांच्या हत्या त्यांनी केल्या होत्या। बरं, लोकांच्या हत्या त्यासुद्धा अतिशय डेंजर पद्धतीनं, लोखंडी साळी, कोयते आणि कुऱ्हाडी वापरून। तेव्हाच्या माध्यमांनी त्या टोळीला त्यांच्या कपड्यावरून त्यांना चड्डी बनियन गँग असं नाव दिलं होतं। हळूहळू ती चड्डी बनियन गँग फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही तर त्यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमध्येही त्यांची दहशत प्रस्थापित केली। पण अशा शेकडो घटना घडूनही कुठल्याच राज्यातील पोलिसांना त्या चड्डी बनियन गँगचा काहीच सुगावा लागत नव्हता। त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यातल्या कोणाचा चेहरा कुठल्या विक्टीमनं पाहिलेला नव्हता। दरम्यान घटनांचे पॅटर्न समजावून घेत आणि बरीच शोधाशोध केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना अशी माहिती मिळाली की त्या गँगमधले बरेच लोक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी पाड्यातले आहेत आणि त्यापैकी बऱ्याच जणांच्या नावावर आधीही गुन्हे दाखल झालेले। तिथून मग तपासाची चक्रे फिरली आणि पोलिसांनी त्या चड्डी बनियन गँगच्या काही सदस्यांना अटक केली। त्यानंतर काही काळ देशभरातल्या चड्डी बनियन गँगकडून होणाऱ्या चोरीच्या घटना कमी झाल्या। लोकांनीही सुटकेचा निश्वास टाकला। पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार तेव्हा मी त्या चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांना पकडल्यानंतर पुढं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये चड्डी बनियन गँगला कॉपी करणाऱ्या अनेक टोळ्या उदयास आल्या। म्हणजे तेव्हा मुख्य टोळीतले जे सदस्य पोलिसांच्या तावडीतून सुटले होते त्यांनी त्यांच्यासारख्या आणखी काही लोकांना सोबत घेऊन नवी गँग बनवली होती।
पण 2016पर्यंत त्या गँग जास्त ॲक्टिव्ह नव्हत्या. दरम्यान 2016 साली महाराष्ट्रात अचानक त्या चड्डी बनियन गँगचा दुडगूस वाढला. 2016 साली सगळ्यात पहिली घटना घडली ती म्हणजे मुंबई नाशिक हायवेवरती राहणाऱ्या एका कुटुंबासोबत. चड्डी बनियन गँगनं रात्री त्यांच्या घरात घुसून महिलेवर घरातल्या लोकांसमोर अत्याचार केला आणि पुढं घरातल्या सगळ्या लोकांची हत्या करून तिथून रोकड दागदागिने घेऊन पोबारा केला. त्यानंतर मुंबईच्या विद्याविहार परिसरात राहणारे अभय गोकानी हे उन्हाळ्यात 4-5 दिवसांसाठी लोणावळा इथं फिरायला गेले होते. तेव्हा काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घराच्या खिडकीची संरक्षण ग्रिल तोडून त्यांच्या बेडरूममध्ये प्रवेश केला आणि तिथल्या लाकडी कपाटाचं कुलूप तोडून 24 लाखांचे दागिने आणि रोख 74,000 रुपये पळवून नेले. गोकानी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 454, 457 व 380 अन्वये गुन्हा दाखल करून तपास चालू केला. तेव्हा त्या चोरीमागे चड्डी बनियन गँग असल्याचं वास्तव समोर आलं. दरम्यान त्याच काळात मुंबईच्या विरार, खांडेश्वर, कासारवडवली, टिळकनगर भागातही 20 ते 25 घरफोड्या झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्या सर्व चोऱ्यांमागं उत्तर प्रदेशहून आलेले चड्डी बनियन गँगचे सदस्य होते या गोष्टीचा पोलिसांनी तपासादरम्यान शोध घेतला. मुंबई झालं की त्या चड्डी बनियन गँगनं ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर भागात त्यांचा मोर्चा वळवला. डोंबिवलीच्या राजूनगर येथील सुदामा कॉम्प्लेक्समधल्या CCTVत त्या चड्डी बनियन गँगचे काही दरोडेखोर कैद झाले. त्या सर्वांच्या हातात धारदार शस्त्र होती. दरम्यान रात्री 3 वाजता त्यांच्यापैकी एक दरोडेखोर बिल्डिंगमध्ये शिरला. काही वेळानंतर आणखी 2 दरोडेखोर आले. त्यांच्या हातातले कोयते नाचवत ते दरोडेखोर बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावरील एका बंद फ्लॅटमध्ये गेले. परंतु त्यांना त्या फ्लॅटमध्ये काही न मिळाल्यानं त्यांनी तिथल्या फक्त चपला चोरल्याचंच निदर्शनास आलं. त्या घटनेची नोंद पुढं विष्णुनगर पोलीस स्टेशनला झाली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. सोबत विष्णुनगर पोलिसांनी आसपासच्या प्रत्येक सोसायटीत जाऊन मीटिंग घेतली आणि लोकांना सतर्क राहा असं आवाहनही केलं. दरम्यान 2016 पासून 2022 पर्यंत राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी चड्डी बनियन गँगच्या लोकांनी दरोडे टाकले. 2022 साली चंद्रपूरमध्येही चड्डी बनियन गँग सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्याचं झालं असं, मागच्या वर्षी एका शाळेतील CCTV कॅमेऱ्यात त्या गँगमधील सदस्य कैद झाले. पोलिसांच्या विविध पथकांनी त्या संपूर्ण CCTV व्हिडिओची शहानिशा केली आणि सांगितलं की ही चड्डी बनियन टोळीचे लोक आहेत. त्यानंतर बराच काळ चंद्रपूर जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. पुढं मागच्याच वर्षी साक्री शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या काकाजी प्रोव्हिजन या किराणा दुकानातून चड्डी बनियन गँगच्या चोरट्यांनी लाखोंची रोकड आणि सोबत काजू बदाम चोरी करून नेल्याची घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. सेम अशीच घटना जुना कोठा परिसरातील कपिलेश्वर नगर येथे घडली. मागच्या वर्षीच्या पंढरपूरला देवदर्शनासाठी गेलेल्या एका भक्ताचं घर फोडून चड्डी गँगनं सोन्या चांदींसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. ते सर्व चोरटे त्या संबंधित परिसरातील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 1:30 वाजायच्या सुमारास 5 चोरटे चड्डी बनियनवर त्या परिसरात फिरत होते. त्यावेळी चोरट्यांनी फोटोग्राफरचा व्यवसाय करणारे संजय गिरी यांच्या घराला कुलूप असल्याचं पाहून दरोडा टाकला. तर अशा पद्धतीनं सगळ्या घटना एका मागोमाग घडत होत्या. पण पोलिसांना चड्डी बनियन गँगपर्यंत पोहोचणं अवघड जात होतं. दरम्यान मागच्याच वर्षी मुंबईत घाटकोपर पोलिसांनी त्या चड्डी बनियन गँगचा म्होरक्या चिंटू चौधरी याच्या ठिकाणाचा माग काढला. त्यावेळी तो म्हणे त्याच्याजवळची रोकड आणि दागदागिने घेऊन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होता. पण घाटकोपर पोलिसांनी सापळा लावून त्याच्या मुसक्या आवल्या आणि त्याच्याकडून तब्बल 24,74,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. गेल्या 7 वर्षांपासून चड्डी बनियन घालत चिंटू आणि त्याच्या गँगनं मुंबई आणि भागात लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. दरम्यान पुढे त्याची चौकशी केल्यानंतर गँगमधील इतर सदस्यांना पकडण्यातही पोलिसांना यश आलं. पण असं म्हटलं जातं की त्या गँगशी निगडीत असणारे काही लोक अजूनही सक्रिय आहेत. काल परवा उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मंडळी, एकेकाळी त्या चड्डी बनियन गँगची भयंकर दहशत होती. दिल्लीतल्या लोकांना तर त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्या चड्डी बनियन गँगच्या केसवर आधारित दिल्ली क्राईम सीझन 2 नावाची वेबसिरीज ही नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली होती. आता काही जण त्या वेबसिरीजचा आणि चड्डी बनियन गँग केसचा काहीच संबंध नाही असं म्हणतात. पण वेबसिरीजमध्ये दाखवलेली चोरीची आणि हत्येची पद्धत ही जवळपास चड्डी बनियन गँग सारखीच होती. असो,
तुमच्या कानावर याआधी चड्डी बनियन गँगचे कारनामे पडलेत का? तुम्ही नेटफ्लिक्सवरची दिल्ली क्राईम सीझन 2 हे वेबसिरीज पाहिली का? ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.